नमस्कार मैत्रिणींनो, सॅन्क्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण करतोय पावभाजीचा स्पेशल मसाला आणि त्यासोबतच प्रेशर कुकरमधली रंगीबेरंगी स्पेशल अशी पावभाजी। आता त्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने ही पावभाजी तयार होते आणि अतिशय छान दिसते। तिचा कलर देखील तुम्ही पाहू शकता, यामध्ये कोणताही कलर टाकलेला नाही। आता पावभाजीच्या मसाल्याची पहिल्यांदा मी रेसिपी सांगते आहे। पावभाजीच्या मसाल्याचं साहित्य आता आपण इथं घेतलेलं आहे। 4 चमचे धणे घेतलेले आहेत। सगळा मसाला जो आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी आता 4 चमचे धणे, कसुरी मेथी घेतली आहे, तमालपत्री, 2 चमचे जिरे, नंतर 1 चमचा बडीशेप, 10 लवंगा, 10 ते 12 काळी मिरी आहेत। नंतर इथे आमचूर पावडर आहे, नंतर लाल तिखट, हळद आणि हे काळं मीठ आहे। मध्ये आपण दालचिनी पाहू शकता, इथे दालचिनीचे 2-3 तुकडे आहेत आणि बडी वेलची 2 घेतलेले आहेत। आता हे सगळं जे आहे ते आपण छान भाजून घेणार आहोत। मसाल्यांशिवाय म्हणजे जे कुटलेले मसाले आहेत, हळद, तिखट वगैरे त्या व्यतिरिक्त। आता इथे आपण जे साहित्य घेतलं आहे पावभाजीचं ते देखील पाहूयात। बटाटे घेतलेले आहेत मी 3 मोठे, ते छान काप करून सालं काढून त्याचे काप करून घेतलेले आहेत, कच्चे आहेत हे। इथे 1 वाटी मटार, नंतर 1 वाटी ढोबळी मिरची, 1 वाटी गाजर, 1 वाटी फ्लॉवर, अर्धी वाटी छोटी अर्धी वाटी आपण बीट घेतलेला आहे। फोडणीचं साहित्य कांदा आणि मिरच्या स्लिट केलेल्या, 2 टोमॅटो बारीक चिरून, त्यानंतर कोथिंबीर भरपूर घ्यायला लागते, नंतर 8-10 जवळजवळ लसणीच्या पाकळ्या आणि पुन्हा एक कसुरी मेथी। लसणीच्या पाकळ्या छान कुटून घ्यायच्या, नुसतं ठेचून, म्हणजे मग त्या आपल्याला फोडणीसाठी वापरता येतात। आता पहिल्यांदा हे जे सगळे मसाले आहेत ड्राय मसाले ते ह्याच्यामध्ये पावडर्स व्यतिरिक्त पण छान भाजून घ्यायचे कढईमध्ये। अगदी मंद आचेवर मोजून 2 मिनिटांसाठी छान भाजून घ्यायचे आणि कढई आधी गरम केलेली असली पाहिजे। आता गरम करतो आहे आपण ते आणि अजिबात जळू न देता ते छान गरम करून घ्यायचे आणि थंड करून घेतल्यानंतर आपल्याला त्याची पावडर करून घ्यायची आहे। ते पावडर मसाले जे आहेत ते सगळे त्यामध्ये ॲड करून भाजून झालेत आपले मसाले। आता हे मसाले थंड करून घेतले मी दाखले घेऊन आणि आता हे आपण छान कुटून घेणार आहोत। कुटून म्हणजे मिक्सरमध्ये आपण याची छान पावडर करून घेणार आहोत। पावडर तुम्ही चाळून घेऊ शकता किंवा नाही चाळली तरी चालू शकेल। हे बघा, इथे मी आता मिक्सरच्या भांड्यात सगळं साहित्य घेणार आहे। पावडर आपण ज्या घेतल्या होत्या, हिंग, आमचूर पावडर, नंतर लाल तिखट, हळद, सगळं जे काही आपण काळं मीठ, हे सगळं आपण याच्यामध्ये ॲड करून घेतलं आहे। साधं मीठ देखील थोडं टाकलं आणि छान पावडर करून घेतली। ही तुम्ही चाळून वापरू शकता किंवा अशी देखील वापरू शकता, बारीक पावडर केलेली असेल तर। आता इथे मी कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला झटपट अशी ही पावभाजी करून घ्यायची आहे। त्यासाठी मी तेल तापवून घेतलं होतं, त्यात आता बटर टाकलेलं आहे। बटरची 1 मोठी क्यूब टाकली मी, छान वितळून घ्यायचं आहे आणि आता आपण यात फोडणी करणार आहोत। फोडणी म्हणजे लसणीची। लसूण आधी आपण सुरुवातीला टाकला, मंद आचेवर तो छान न करपता 2-3 मिनटं परतून घ्यायचा, म्हणजे त्याचा स्वाद छान लागतो भाजीला। आता त्यात आपण अगदी 2 मिनटं परतून घेतला, 2 मिनटं देखील नाही, त्यापेक्षाही कमी, कारण आपल्याला तो ब्राऊन रंगावर देखील करून घ्यायचा नाही, फक्त परतून घ्यायचा आहे छान। त्याचा कलर बदलला नाही पाहिजे आणि लगेच त्यात आपण कांदा टाकणार आहोत। कांदा 1 कांदा घेतला होता आपण। अगदी झटपट होते प्रेशर कुकरमध्ये केल्यामुळे, त्यामुळेच मी याला रंगीबेरंगी झटपट प्रेशर कुकरमधली पावभाजी असं म्हटलं आहे।
अतिशय म्हणजे अगदी जर आपल्याकडे सगळं बऱ्यापैकी साहित्य तयार असेल तर 20 मिनिटांमध्ये आपलं आरामात सगळं जे काही आहे ते भाजी तयार होते अगदी व्यवस्थित, म्हणजे अगदी शेवटच्या प्रोसेसपर्यंत. आता इथे पाहू शकता कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण तो छान परतून घ्यायचा आहे व्यवस्थित. कांद्याचा रंग हळूहळू बदलायला सुरुवात झाली आहे. आपण सतत ढवळत राहायचं. आता आपल्याला हळूहळू एक एक भाज्या टाकून यामध्ये आपल्याला ॲड करून घेऊन त्या छान परतून घ्यायच्यात बटर आणि तेलासोबत. असं केल्याने भाज्या अर्ध्या जवळजवळ यातच शिजतात. आणि मग नंतर आपण प्रेशर कुक जेव्हा करू 1-2 शिट्ट्या घेणार आहोत, 6-7 शिट्ट्या घेणार आहोत सॉरी आपण, तेव्हा मग त्या उरलेल्या शिजतात. कोथिंबीर देखील थोडी टाकली यामुळे छान स्वाद येतो. कोथिंबीरीचा अगदी भरपूर मनसोक्त वापर करायचा. 2 टोमॅटो घेतलेले होते आपण मीडियम साईजचे, ते बारीक चिरून टाकलेले आहेत त्यामध्ये. टोमॅटो देखील छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचे. पुन्हा कोथिंबीर टाकली आहे मी थोडी. छान मऊ झाले टोमॅटो. आता आपण एक एक भाज्या ॲड करून घेणार आहोत. एक वाटीच्या प्रमाणात आपण घेतलेलं आहे. प्रत्येक गोष्ट एक वाटी घेऊन बटाटे मात्र आपण मोठे 3 घेतलेले आहेत. म्हणजे वाटीच्या प्रमाणात देखील अतिशय सोपं होतं. त्यामुळे आपली भाजी अजिबात चुकत नाही किंवा टेस्टमध्ये काही फरक पडत नाही नेहमी. पण किंवा कधी असं होतं की आपली टेस्ट बदलते काही कमी जास्त झाल्यास. तसं होत नाही जर हे व्यवस्थित प्रमाणात घेतलं तर. ढोबळी मिरची देखील आपण ॲड केली, बारीक चिरून घेतली होती. ही देखील आपण 1 वाटीच घेतली होती. छान परतून घ्यायचं सगळं. प्रत्येक गोष्टीला 2-2 मिनिट छान असं परतून घ्यायचं अगदी व्यवस्थित. त्यामुळे या भाज्या चटकन शिजतात. गॅस मोठाच ठेवायचा म्हणजे या पटकन परतल्या जातात. पाहू शकता छान तेल सुटलं. आता आपण लगेच गाजर ॲड केलं. गाजरालाच फक्त थोडा शिजायला वेळ लागतो. बाकीच्या भाज्या कंपॅरेटिव्हली तशा पटकन शिजतात. गाजर आणि मटार थोडा उशीर लागतो. फ्लॉवर देखील टाकू शकतो. बीटामुळे जास्त रंग छान येतो. बीट आवर्जून वापरायचं पावभाजी करताना. त्यामुळे वेगळा आपल्याला रंग टाकण्याची गरज नसते. खूप छान रंग येतो पावभाजीला, तुम्ही पाहू शकाल. किंवा आपल्या थंबनेलवर देखील तुम्ही पाहिला असेल तर आपला कलर भाजीला किती सुंदर आलेला आहे. तो फक्त आपल्या बीटामुळे आलेला आहे. आपण अजिबात यामध्ये रंगाचा वापर केलेला नाही. मटार टाकले तर आपण मटार देखील छान परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला मसाले ॲड करायचे.
या प्रोसेसमध्ये पूर्ण कुठेही खाली भाजी अजिबात करपू द्यायची नाही, व्यवस्थित सतत ढवळत राहायचं. मीठ आता आपण सगळ्यात शेवटी टाकलं, कारण आता आपल्याला भाज्यांचा ॲक्च्युअल अंदाज येतो, त्यामुळे मीठ सगळ्यात शेवटीच टाकायचं. हळद आणि तिखट मी 2 चमचे टाकलेला आहे, हळद 1 चमचा टाकलेली आहे. आणि त्यानंतर आता मी पावभाजी मसाला इथून हळदच टाकते. आधी मी परतून घेते आणि त्यानंतर आपण सर्वात शेवटी पावभाजीचा मसाला टाकणार आहोत, कारण पावभाजीचा मसाला आपला एकदम फ्रेश आहे व्यवस्थित, त्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान लागतो. नंतर आपली भाजी तयार झाल्यानंतर देखील थोडा जरी स्प्रिंकल केल्यानंतर तरीसुद्धा त्याची फार टेस्ट छान येते. पाहू शकता त्या पावभाजीचा मसाला पण तो देखील आपण 2 चमचे टाकलेला आहे मोठे. छान असं सगळं परतून घेतलं आहे. आता आपण व्यवस्थित सगळं तयार आहे. आता यामध्ये थोडी चिमूटभर साखर चवीपुरती ही परतून झाली की आता आपण याच्यामध्ये बटाटे टाकणार आहोत. बटाटे टाकले सर्वात शेवटी. आता बटाटे मिक्स करायचे छान. एक 7-8 मिनटं या प्रोसेसला जातात पूर्ण अगदी व्यवस्थित. आणि नंतर एक शिट्ट्या आपल्या पटपट होतात, एक 6-7 शिट्ट्या. कुकर थंड झाला की आपली पावभाजी तयार. पाहू शकता आता बटर टाकलं आहे मी. सुरुवातीला आपण तेल थोडं कमीच घेतलं होतं, त्यात 1 चमचा बटर टाकलं होतं आपण, ते 1 क्यूब. आणि आता आपण 1 चमचाभर मोठा चमचाभर असं बटर ॲड केलेलं आहे आपण. पाहू अर्धा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आधी. आता आपल्याला हवं भाज्या या बुडतील, थोड्याशा बुडतील इतपतच आपण पाणी घेतलेलं आहे. आणि आता आपण लीड लावून एक 6 ते 7 शिट्ट्या करणार आहोत, कारण या भाज्या सगळ्या आपल्याला छान शिजवून घ्यायच्यात. इकडे तोपर्यंत पावांची तयारी करून घ्यायची. पाव कट करून ओपन करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला बटर लावून ते ठेवता येतं. होऊ शकता 6 ते 7 शिट्ट्यांनंतर भाज्या इतक्या सुंदर शिजल्या की आपण नुसत्या त्या चमच्याने जरी हलवल्या तरी त्या व्यवस्थित मॅश होतात. आता तुम्ही इथं पाहू शकता बटाटा मटार सगळंच इतकं छान शिजलं आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. सुरुवातीला आपण अर्धा ग्लास पाणी टाकलं होतं, आता थोडंसं पाणी टाकणार आहोत, अर्धा ग्लासपेक्षा थोडंसं कमी. आणि आता आपण कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतो. पाहू शकता जशी पावभाजीची कन्सिस्टन्सी असते तशी आपल्याला आणण्यासाठी आता हे पाणी ॲड करून घ्यायचं याच्यामध्ये आणि पुन्हा थोडा वेळ आपल्याला ठेवून द्यायचं आहे. छान मॅश झाली आपली भाजी. पाहू शकता छान असं टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला ती गॅसवर ठेवून पाहू शकता अशा पद्धतीची ही भाजी तयार होते. आता कांदा आणि बटर घालून पावांसोबत ती आपण सर्व केलेली आहे. खूप छान आणि रंगीबेरंगी अशी टेस्टी भाजी तयार होते, कारण यामध्ये आपण सगळ्या भाज्या आधी शिजवून घेतल्या नव्हत्या आपण, त्यामुळे ती अशी पाणीदार भाजी लागत नाही. खूप अशी ओरिजिनल टेस्ट येते भाज्यांची यामध्ये. छान लागते ही पावभाजी. अशा पद्धतीने आवर्जून करून बघा मैत्रिणींनो, आणि मला कमेंटमध्ये कळवा की कशी झाली तुमची पावभाजी. आणि पावभाजीचा जो मसाला आपण फ्रेश केला होता